नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत फ्राईड राईस। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फ्राईड राईस आवडतो, हो की नाही? तर हा फ्राईड राईस कसा बनवायचा? अगदी 10 मिनिटांमध्ये आपण हा फ्राईड राईस बनवू शकतो। अगदी शिळ्या भातापासून सुद्धा आपण हा फ्राईड राईस बनवू शकतो। तर हा 10 मिनिटांमध्ये कसा बनवायचा ते पुढे व्हिडिओमध्ये पाहूया। तर मी 4 वाट्या तांदूळ घेतलेत आणि 4 वाट्या तांदूळ असेल तर आपल्याला इथे तांदळाच्या 8 पट पाणी घ्यायचं आहे। तर तांदळाच्या 8 पट पाणी घ्यायचं, किंवा आता आपल्याकडे एवढा मोठा टोप अवेलेबल नसतो तर इथे मी जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुपटीने पाणी घेतलेलं आहे। आणि चांगलं पाणी उकळलं का त्यामध्ये भात घालून घ्यायचा। तांदूळ धुतलेला तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून निथळवून घेतलेला तांदूळ मी यामध्ये घालून घेतलाय आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। तांदूळ भात तसं पाणी उकळवलेलंच आहे, पण उकळत्या पाण्यात घातल्यामुळे तो छान असा शिजून येतो। हे बघा, तर हा 90% भात शिजलेला आहे आणि अगदी गरम गरम असल्यामुळे 10% तो या असं आपण जेव्हा पाणी निथळतो त्यामध्येच तो शिजून जातो। तर अशा पद्धतीने त्याचं पूर्ण चाळणीवर काढून तांदूळ मी पूर्ण हा भात निथळवून घेणार आहे। आणि जे पाणी आपलं जे खाली येतं ते सुद्धा आपण सूप म्हणून लहान मुलांना प्यायला देऊ शकतो मीठ टाकून। आता इथे कढई चांगली तापली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून तेल सुद्धा छान तापवून घेतलंय आणि 1 चमचा आलं आणि 2 चमचे इथे मी लसणाचा क्रश म्हणजे छान असं कापून घेतलेला अद्रक आणि लसूण घातलेलं आहे। लगेचच इथे मी पातीचा कांदा जो असतो बारीक कापून घेतलेला आणि तो घातलाय। गाजर घातलंय, एक अर्धा वाटी गाजर घातले, गाजराचे तुकडे अगदी छान बारीक कापलेले गाजराचे तुकडे आहेत। लगेचच आपण इथे कांद्याची पात किंवा फरसबी वगैरे घालू शकतो। तर मी आधी फरसबी घालून घेतली, तर अर्धा वाटी मी इथे फरसबी घातली बारीक चिरलेली। नंतर आपल्याला इथे कोबी पण घालायचं आहे, तर मी इथे अर्धा वाटी कोबी घातलेला आहे बारीक चिरलेला। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लांब लांब जसा कापून घेतात त्या पद्धतीतला कोबी घातलात तरी चालेल। नंतर 1 चमचा मिरी पावडर घातलेली आहे आणि हे छान असं परतून घेतलेलं आहे। ते आपण इथे मीठ घालणार नाही आहोत, थोडीशी कांद्याची पात घातलेली आहे। मीठ कारण आपल्या सॉसेसमध्ये भरपूर असं मीठ असतं, त्यामुळे इथे आता मीठ घालायचं नाही। आपण भातामध्ये मीठ घातलेलं होतं आणि चांगलं मोठ्या गॅसवर हे सगळं परतवून घ्यायचं आहे। आता इथे मी 1 चमचा व्हिनेगर घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मोठ्या गॅसवर हे चांगलं परतून घेते। तर ज्या भाज्यांचा क्रंच आहे तो टिकला पाहिजे। आणि इथे जो शिजवलेला भात आहे तो शिजवलेला भात चांगला थंड करून घेतलेला आहे, पंख्याखाली मोकळा करून घेतलेला आहे। आणि मग तो भात आपण इथे घालणार आहे आणि भातावर आपल्याला सॉसेस घालायचे। भाजीवर जर घातले तर त्याचा रंग बदलू शकतो। तर मी इथे 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस आणि तुम्हाला जर तिखट हवं असेल तर अजून इथे आपण 2 चमचे ग्रीन चिली सॉस घालू शकतो। आणि एकदा चांगलं हे मोठ्या गॅसवर मस्त असं परतून घ्यायचं आहे। आणि ही सगळं फ्राईड राईसची जी प्रोसिजर आहे ही सगळी आपल्याला मोठ्या गॅसवरच करायची आहे, तेव्हाच आपल्या भाताला छान असा स्मोकी फ्लेवर येतो। आणि जर तुम्ही लोखंडाची कढई जर वापरली तर अजूनच छान, अगदी सुंदर असा जसा आपल्या ठेल्यावर किंवा स्टॉलवर मिळतो त्या पद्धतीचा हा भात तयार होतो। तर मस्त असा परतून घ्यायचा हा भात, मोठ्या गॅसवर परतवायचा आहे। आणि कढई घेताना ही छान अशी मोठी कढई घ्यायची, म्हणजे मोकळा असा आपल्याला हा भात परतता येतो। आता आपला भात बघा छान असा परतला आहे मस्त। आणि कोणाकोणाला फ्राईड राईस आवडतो ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की फ्राईड राईस बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता मस्त मोठ्या गॅसवर मी हा भात परतून घेतलाय आणि आपला आता 5 मिनिटामध्ये भात तयार होतो। आता थोडासा अजून कांद्याची पात घातलेली आहे मी सजावटीसाठी आणि आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। अगदी 10 मिनिटामध्ये आपला हा फ्राईड राईस तयार झालेला आहे। तुम्हाला या फ्राईड राईसची रेसिपी आवडली असेल तर नक्की मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।
तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा फ्राईड राईस बनवून पहा. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि बाहेरचं खाण्यापेक्षा आपण जर घरच्या घरी अशा पद्धतीने फ्राईड राईस बनवून खाल्ला तर सगळ्यांनाच नक्कीच आवडेल. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने फ्राईड राईस बनवा. आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.